यावेळेस आपण जे 2 महिन्याच्या मागं जे आपल्या भक्तीमध्ये दोन्ही मंडळ एकत्र येऊन जे उत्पत्तीचा पहिला अध्याय पहिल्या वचनावर जे काही की आपण काही शब्दांवर मनन केलेलं होतं, त्याचा जो त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की जे काय आहे की प्रारंभी एलोहिमने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न अस्तित्वात आणली होती. उत्पत्ती 1:1 मधील जे काय की आपण पाहत होतो. मूळ हिब्रूमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की बेरेसेत बारहा एलोहिम, एत हा शमाएम, वे एत हा एरेस्ट. अर्थात इथं आम्हाला पाहायला मिळतंय की त्याने जे काय आहे की हे आकाश आणि ही पृथ्वी ही उत्पन्न केल्यामध्ये त्या 4 व्हिडिओमध्ये आपण जे काय आहे की मिनिमम पहिले 5 शब्द पाहिलेले होते. जे हिब्रू शब्द जे आहेत ते 5 शब्द पाहिलेले होते. त्यामध्ये बेराशीत शब्दाचा मध्ये पाहिलेलं होतं, 12 शब्दाच्या बाबत पाहिलं, एलोहिम शब्दाच्या बाबतीत पाहिलं, एत ह्या शब्दाच्या बाबत पाहिलं आणि वे एत या शब्दाच्या बाबत पाहिलेलं होतं. आता राहिले होते 2 शब्द. यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की हा शमाएम आणि हा एरेस्ट, हे 2 शब्द राहिले होते. तर आजच्या सभेमध्ये आपण जे काय की हा शमाएम या बाबतीतले जे काही गुज, जे रहस्यमय ज्या गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष आपण जे काही की केंद्रित करणार आहोत. आणि यावेळेस आपण आपल्या ज्या पुस्तकामधील जे काही उत्पत्तीच्या पुस्तकामधून त्या गोष्टीचं जे काही की आपण मनन करणार आहोत. वास्तविक बेराशीत पहिला अध्याय पहिलं वचन हे बेराशीत अर्थात उत्पत्ती किंवा प्रारंभ या पुस्तकाचे जे काय आहे की या पुस्तकांची संक्षिप्तमध्ये थोडक्यामध्ये जे काय की प्रस्तावना दिली गेलेली आहे. प्रस्तावना ही पण जर प्रस्तावनेला जर इतका वेळ लागत आहे तर मूळ बाकीच्या पुस्तकांचा अभ्यास करायला किती वेळ लागणार. पण काय हरकत नाही, जसं आपल्या स्टेप बाय स्टेप आपण जायचा प्रयत्न करूया. यामध्ये आज आपण जे काय आहे की जो 5वा शब्द आपण पाहत आहे हा शमाएम याबाबत आपण जे काय आहे की या 5व्या शब्दाच्या बाबत आपण हिब्रू मधून त्याचं सत्यातील जे ज्ञान हे आपण जे काय आहे की अभ्यास करणार आहोत. या बी भाग मधील स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूट मधील बी भाग मध्ये 1 ते 4 यामध्ये आपल्याला युट्यूब वर जे काय आहे की पाहायला मिळतं की त्यामधून अभ्यास जे काय की आपण केलेला होता. हे व्हिडिओ देखील सर्वांच्यासाठी अवेलेबल्स आहे, पाहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी. अनेक पवित्र शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना ही फार महत्वाची जे काय की बाब माहिती नाही. कोणती महत्वाची बाब नाही की शमाएम हा मूळ हिब्रू शब्द असून त्याचा अर्थ आकाशे हा जे काय आहे की हा अनेक वचनामध्ये हिब्रू व्याकरणाच्या नुसार हा शब्द जे काय की तो आलेला आहे. ज्या बायबल्स मध्ये आकाशे किंवा हेवन्स हे जे शब्द दिलेले आहेत त्याचं त्यांनी भाषांतर स्वर्ग हा शब्द केलेला आहे. इंग्रजीमध्ये किंवा जे मराठीतील काय काय शब्दामध्ये ज्या भाषांतरामध्ये जे आम्हाला पाहायला मिळते की शमाएमचा अर्थ अनेक वचनामध्ये ते आकाश आहेत, परंतु त्या आकाशे ह्या शब्दाच्या जागेवर अनेकांनी जे काय की स्वर्ग हा शब्द जे काय की तिथं वापरलेला हा पाहायला मिळतो. वास्तविक आम्हाला इथं पाहायला मिळते की स्वर्ग व नर्क हे दोन्ही शब्द मूळ हिब्रू दस्तावेज मध्ये कोठेही आलेले नाही. स्वर्ग हा जो शब्द आहे किंवा नर्क हा जो शब्द आहे मूळ दस्तावेज मध्ये कुठे आलेले नाही. तर वास्तविक हे दोन्ही शब्द हेलेनिक ग्रीक लोकांनी त्यांच्या मूळ परधर्मीय मूर्ती पूजेच्या ग्रंथातून ते वापरलेले शब्द आहे. स्वर्ग हा शब्द आम्हाला पाहायला मिळतं की आकाश शब्द जे आहे ते फक्त की आम्ही पाहतो की स्काय किंवा आकाश, हेवन हा शब्द ते वापरतात, हेच प्रस्तावत नाही. परंतु ज्या शब्दाला अनेक वचन जोडले गेलेले आहेत आकाशे किंवा हेवन्स, त्या शब्दांचं भाषांतर त्या ग्रीक लोकांनी आम्हाला पाहायला मिळतं. हेलेनिक ग्रीक लोकांनी स्वर्ग हा शब्द तिथं केलेला आहे जो काल्पनिक शब्द आहे. आता इथं जे काय की आम्हाला पाहायला मिळतंय की ह्या परधर्मीयातून तो वापरलेला तो शब्द आहे. त्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये देखील हिंदू ग्रंथामध्ये हे दोन्ही शब्द पाहायला मिळतात. त्यांच्या स्वर्गामध्ये आम्हाला पाहायला मिळते की अनेक जे स्वर्ग आहेत त्या स्वर्गामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळते की जे काय की साम रस आहे, त्याचप्रमाणे नाचणाऱ्या स्त्रिया आहेत, अनेक देवांचं ते वसतिस्थान देखील तिथं आम्हाला पाहायला मिळतं. अनेक देवांचं ते वसतिस्थान असं आहे. वास्तविक पवित्र शास्त्रामध्ये अतिउच्च आकाशामध्ये परम पवित्र स्थानामध्ये आम्हाला पाहायला मिळते की सामरस,
नाचणाऱ्या स्त्रिया किंवा अनेक देवांचं वसिस्थान या कोणत्याही गोष्टी दाखवलेल्या नाही. या कोणत्याही गोष्टी आकाशांमध्ये जे काय की आकाशांमधील जो दृष्टांत पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करातला असो किंवा नवीन करातला असो त्यामध्ये कुठेही ह्या गोष्टी दाखवलेल्या नाही. भाषांतर करणाऱ्यांनी जे काही की परधर्मीय धर्मग्रंथातील शब्दांचा प्रयोग पवित्र शास्त्रातील वचनामध्ये करून मूळ हिब्रू दस्तावेज मधील हिब्रू शब्द जे काही की त्यांनी काढून टाकलेले पाहायला मिळतात. त्यामुळं सत्याच्या ज्ञानापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. जे ओरिजिनलिटी जे नॉलेज पाहिजे, जे आम्हाला मूळ जे दस्तावेज मधलं जे ज्ञान पाहिजे, हे ज्ञान आम्हाला यांच्या त्या भाषांतरांनी केलेल्या चुका किंवा भाषांतरांनी केलेला खोडसाळपणा यामुळे आम्हाला मूळ शब्दाच्या पर्यंत पोहोचता येत नाही. सर्वांकडे आम्हाला पाहायला मिळते की चुकीचे जे काही शब्दाचं शिक्षण जे काही दिलं जाते आज संपूर्ण जे पवित्र शास्त्रात चुकीचे शब्द वापरले तेच चुकीचे शब्दाचं शिक्षण आम्ही सगळीकडे देते पाहायला मिळतं. सत्य वचनाचा देखील जे काही कोणी स्वीकार करायला तयार नाही. दुसरी बाब पाहायला मिळते की जरी कोणी एखादं सत्य सांगत असला तरी त्या सत्य वचनाचा कोणी स्वीकार करायला जे काही की तयार होत नाही म्हणून पाहायला मिळतं. आता आकाशांच्या बाबतीत जे काय आहे की असलेल्या रहस्यमय सत्य ते येथील दोन्ही भाग आपण पाहणार आहोत. आकाशे या शब्दाच्या बाबतीत आम्हाला जे काय की आता आम्ही सखोल आता अभ्यासाच्या माध्यमातून परंतु तो मूळ दस्तावेजच्या माध्यमातून आपण जे काय की तो भाग पाहणार आहोत. यामध्ये पहिला जो भाग आहे पहिल्या भागामध्ये की सर्वात प्रथम अदृश्य निर्मितीतील जी अनेक जे आकाश निर्माण करण्यात आलेली होती त्याबाबत पहिला भाग अदृश्य निर्मितीतील या दृश्य निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टीच्या आधी जी अदृश्य निर्मिती जी झालेली आहे करण्यात आलेली आहे तिच्यामधील जे आकाश आहे त्या आकाशांच्या बाबतीत. आणि दुसरा भाग आम्ही पाहणार आहोत अभ्यासणार आहोत की पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस जे पृथ्वीचे जे आकाश निर्माण केले त्या बाबतीत देखील जे काय की आम्ही अभ्यास करणार आहोत. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही आकाशांच्या बाबतीत आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि हे अनेक पाळक वर्गाला माहिती नाही हे दोन्ही प्रकारचे जे आकाश आहे. एक शब्द आला असं वाटतं की एकच शब्द जे काय की तो आकाशामध्ये तो एलोहिम राहते आणि त्याच आकाश पृथ्वीचं आहे म्हणून जे काय की अनेक जण संबोधतात. परंतु मूळ दस्तावेज मधल्या त्या कोणत्याही गोष्टी तिथं अस्तित्वात नाही म्हणून जे काही पाहायला मिळतं. वास्तविक पृथ्वीच्या आकाशाला हिब्रू भाषेमध्ये आकाश हा शब्द दिलेला नाही. मूळ हिब्रू भाषांतरामध्ये जे काय आहे की आकाश शब्द दिलेला नाही. हे मूळ हिब्रू दस्तावेज मधील वचन पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. जो मूळ शब्द दिलेला आहे त्याचा कोणीही उच्चार करत नाही. जो मूळ शब्द बायबल मध्ये दिलेला आहे हिब्रू त्याचा उच्चार कोणीही करत नाही व शिक्षण देखील देत नाही किंवा संदेश देखील जे काय की सांगत असताना ते सत्य कोणी सांगत नाही. मूळ बायबल मध्ये आम्हाला हिब्रू मूळ बायबल मध्ये पाहायला मिळतं की आकाशे हा अनेक वचनी शब्द असताना तो ते शब्द न वापरता ते एक वचनी आकाश हा शब्द जे काय की ते वापरतात. भाषांतरित केलेल्या बायबल मध्ये त्या काय की ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. दुसरी मोठी चूक जे काय की पाहायला मिळते की जिथे आकाश हा अनेक वचनी वापरलेला आहे तिथे त्यांनी जे काय की त्या बायबल्स मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वर्ग हा शब्द त्यांनी तिथं वापरलेला आहे. काल्पनिक शब्द तो वापरलेला आहे स्वर्ग. वास्तविक स्वर्ग व नर्क हे दोन्ही शब्द काल्पनिक परधर्मीयातील मूर्तीपूजेच्या धर्मग्रंथातील शब्द आहे. मूळ पवित्र शास्त्रातील वचने अशा प्रकारे कोणतीही काल्पनिक व धर्मीयातील धर्मग्रंथातील शब्दाला सहमती देत नाही. पवित्र मूळ बायबल्स वचन या परधर्मीयातून आलेल्या जे काय की जे शब्द प्रयोग जे आहेत त्या शब्द प्रयोगाला सहमती देत नाही, मान्यता देत नाही किंवा त्याचा उपयोग करण्यास मान्यता देखील देत नाही. पृथ्वीच्या अंतराळाला मूळ हिब्रू शब्द राखविया हा आम्हाला पाहायला मिळतो. तो मूळ हिब्रू शब्द त्याचा इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आलेले फर्मामेंट आम्हाला तो शब्द पाहायला मिळतो. आणि फर्मामेंटचा जर मराठीमध्ये पाहिलं तर संपूर्ण आकाश हा शब्द जे काही की तिथं वापरलेला पाहायला मिळतो. पवित्र शास्त्रातील वचनाचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की
सर्वात प्रथम जी अदृश्य निर्मिती झालेली आहे त्यामधील जी सर्व निर्मिती आहे ती सर्व अदृश्य निर्मिती असून अवाढव्य, बलवान आणि सामर्थ्यवान अशी असून ती अमरत्वाशी आहे. जे काही प्रथम निर्मितीतील अदृश्य निर्मितीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहेत मसीहाच्या द्वारे एलोहिम अब्बाने, त्या सर्व आम्हाला पाहायला मिळतात की ते अवाढव्य, बलवान, सामर्थ्यवान आणि ती अमरत्व अशी ती आहे. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये जे काही की पाहायला मिळते आणि यामध्ये कोण कोण आहे हे देखील सविस्तर जी काही त्याची माहिती दिलेली आहे. या पहिल्या अदृश्य निर्मितीमध्ये कोण कोण आहे, काय काय निर्माण केलं त्याबद्दलची संपूर्ण जी काही किती माहिती मिळते. त्यानंतर जी दुसरी दृश्य निर्मिती करण्यात आली ती दैहिक व नैसर्गिक अशी निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला आपण जे काय आहे की ती जी आहे ती अमरत्व जी होती, परंतु पापाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतात की ती सर्व जी काही की निर्मिती ती नैश्वर झाली. आणि सुरुवातीस आपण जे काय की अदृश्य निर्मितीतील काही थोडक्यात माहिती व त्याच्या बाबतीचा जो आलेख आहे त्या आलेखाच्या बाबतीत चित्राच्या माध्यमातून आणि वचनातील संदर्भाच्या माध्यमातून जे काय की आपण पाहणार आहोत. मी पाहतोय की ही जी निर्मिती आहे की या निर्मितीमध्ये एलोहिमने सर्वात प्रथम त्याची अदृश्य निर्मितीतील पवित्र जन आणि 7 आकाशे हे निर्माण केलेली होती. पहिल्या भागात आम्हाला पाहायला मिळतं की हा जो वरती जो सेक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या यावे अदोनाईने सर्वात प्रथम आम्हाला पाहायला मिळतंय की त्याची अदृश्य निर्मिती पवित्र जन आणि 7 आकाशे जे काय की हे निर्माण केलेले होते. यामध्ये देखील आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात की आकाशाच्या दृष्टांतामध्ये जी वचनं आहेत त्या वचनाकडे देखील आम्ही जर पाहिलं तर आम्हाला इथं पाहायला मिळतं की ह्या आकाशामध्ये त्याने कोणकोणत्या ज्या काही गोष्टी त्याने निर्माण केलेल्या पाहायला मिळतात. या आकाशामध्ये आम्हाला पाहायला मिळते की अति उच्च आकाशामध्ये येशू मसीहा तो वर चढून गेला. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 13 वचनामध्ये जे काय की इथं तो दाखवते. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 13 वचनामध्ये तो इथं स्वतः मसीहा स्वतः तो दाखवते. आकाशातून उतरलेला व आकाशात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणी आकाशात चढून गेलं नाही. त्याच्याशिवाय कोणीही, तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे मसीहा, परंतु तो त्या तिकडं तो पहिल्यापासूनच तिथं त्याचं वास्तव्य होतं. पित्याच्या बरोबर तो त्याच बरोबर तिथं होता. यावे अदोनाच्या पित्याच्या बरोबर तो तिथं होता. आणि इथं आम्हाला पुढे पाहायला मिळतंय की ह्यामध्ये जी निर्मिती आहे या निर्मितीमध्ये जे काही की पाहायला मिळतं की सर्वात वरील आकाशांचे जे दालना म्हणजे जे आहे ते हे वर्ष सर्वात परम पवित्र स्थान. ह्या परम पवित्र स्थानामध्ये त्याचा जो मुख्य केंद्र बिंदू आहे तो मुख्य केंद्र बिंदू जो आहे ते सिंहासन, यावे अदोनाईचं जे सिंहासन हे सर्वात मोठं केंद्रबिंदू आहे. आणि त्या मोठ्या केंद्रबिंदू मध्ये जे काही की प्रगटीकरण 4 अध्याय आणि 2 ते 11 वचनामध्ये आम्हाला तिथं पवित्र जन जे निर्माण केलेले त्याची जे काही तपशील लिस्ट तिथं पाहायला मिळते. यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यामध्ये 24 वडील आहे, 4 खरूप प्राणी आहे. त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतात की हे जे त्यांचे सिंहासन आहे ते सर्व त्यांचे सिंहासन आहे 24 वडिलांचे. आणि 4 सिंहासनाच्या मध्ये जे सिंहासन 24 आहे त्याच्यावर वडील वर्ग बसलेले आहेत. त्याच्याबरोबर आम्हाला पाहायला मिळतं की 4 खरूप आणि जे काही की ते तिथं त्यामध्ये आहे. पुढील जे काही की आम्हाला पाहायला मिळतात की अग्नीच्या द्वारे निर्माण केलेले देवदूतांचा समुदाय आहे. त्याचप्रमाणे वायूच्या द्वारे निर्माण केलेला जे काही की देवदूतांचा समुदाय आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची बाब की जे आद्य देवदूत आहेत मिखाएल, गॅब्रिएल, सराफिम, हे जे आद्य देवदूत जे आहेत त्या सर्व आद्य दूत हे सर्व त्या प्रथम निर्मितीतील जे अदृश्य निर्मितीतील ते प्रथम निर्माण केलेले ते सर्व पवित्र जन त्यामध्ये आहेत. यामध्ये जे काय की त्या गोष्टी तिथं जे काय की पाहायला मिळतात. आणि ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की शक्यतो पुराणामध्ये ह्या 7 आसमानचा किंवा 7 आकाशांचा जो काय की संदर्भ आम्हाला तिथं थोडा सापडतो. आता कुराण ज्यांनी ऐकतो त्यांना त्या माहिती पडेल ह्या गोष्टी.
कुराणामध्ये देखील त्याचा जो काय आहे की हे जे 7 आसमान म्हणून जे त्यांचा शब्द आलेला आहे, 7 आकाशांचे दालनं जे काय की ते तिथं जे काय की पाहायला मिळतात आणि वरून जे काय आहे की ह्या सर्व गोष्टी निर्माण केलेल्या असताना दृश्य निर्मितीमध्ये आम्हाला पाहायला मिळते की ह्यामध्ये जे काय की 7वं दालन, 6वं, 5वं, 4थं आणि 3ऱ्याच्या बाबतीत आम्हाला इथं पुरावा मिळतो की 3ऱ्या दालनामध्ये 2 कोरिंथ 12 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये तिथं पुरावा मिळतो आम्हाला. संत पाऊल जे काय की प्रेषित पाऊल जो आहे तो तिथं त्या बाबतीत स्वतः त्या बाबतीत जे काय की तो स्वतः तो दाखवत आहे की 2ऱ्या वचनामध्ये तो पाहायला मिळतोय की मसीहाच्या ठाई असलेला एक मनुष्य मला माहिती आहे, त्याला 14 वर्षाच्या माग 3ऱ्या आकाशापर्यंत उचलून नेण्यात आले. पहिल्या, 2ऱ्या आणि 3ऱ्या आकाशापर्यंत त्याला उचलून नेण्यात आले. आकाशे किती आहेत हे बाहेरचे इतर जे पाळक वर्ग आहेत, जे थिओलॉजिकल शिकवणारे प्रिन्सिपल आहेत, त्यांना माहिती नाही. मंडळीला त्याबद्दल काही नॉलेज देणार ते. 3ऱ्या आकाशापर्यंत. आता इथं हा शब्द सुरुवातीला मी सांगितलेला आहे की इंग्रजीमध्ये हेवनच्या जागेवर जिथं यस प्रत लागलाय, अनेक वचन जिथं लागलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी तो त्याचा शब्द जो आहे तो स्वर्ग म्हणून तिथं भाषांतर केलेला आहे. काल्पनिक शब्द इथं काल्पनिक नाहीये, हे वस्तुस्थिती निर्मिती आहे. ओरिजिनली मूळ दस्तावेज प्रमाणे ही वस्तुस्थिती जी आहे ती तिथं ती निर्मिती केलेली जे काय की इथं पाहायला मिळते. यामध्ये आम्ही पाहतो की हे जे सर्व पवित्र जनांच्या बाबतीत इथं आम्हाला पाहायला मिळतं. प्रगटीकरणाच्या जे काय की 4थ्या अध्यायामध्ये ती लिस्ट आम्हाला इथं पाहायला मिळते. यामधील काही वचन आम्हाला पाहूया की जेव्हा योहान त्याचा प्रेषित आहे त्याला आकाशातील जे काय की हा दृष्टांत, परम पवित्र स्थानातील आकाशातील जो दृष्टांत दाखवायच्या वेळेस त्यांनी त्या सर्व गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत. लागलेच मी आत्म्यामध्ये होतो आणि पहा आकाशामध्ये राजासन मांडलेले होते आणि राजासनावर कोणी बसलेला होता, यहोवे एलोहिम अब्बा. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सार्दे या रत्नासारखा होता. राजसनाभोवती दिसण्यात 5 सारखे मेघधनुष्य होते. राजसनाभोवती 24 आसने होती आणि आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट घातलेले 24 वडील तिथं होते. 24 वडील आम्हाला इथं पाहायला मिळतं. 24 वडील होते. राजसनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजसनात जळत होत्या. त्या एलोहिमचे 7 आत्मे आहेत. राजसनापुढे स्फटिकासारखे जणू काही काचेचा समुद्र होता आणि राजसनाच्या मध्यभागी व राजसनाच्या 4ही बाजूस पुढे व मागे अंग भरे डोळे असलेले 4 प्राणी होते. आणि ह्या प्राण्यांच्या बाबतीत पुढे जे काही पाहायला मिळते की ते सर्व उपकार स्तुती करत आहे की पवित्र पवित्र जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ अदोनाय एलोहिम असे ते रात्रंदिवस असे म्हणत ते कधी थांबत नाही. उपकार स्तुती ही निरंतर चालू आहे. इथं जो दाखवत आहे की मसीहाच्या बाबतीत अदोनाय जो काय की एलोहिम जो आहे, जो तो होता, पूर्वी होता पित्याच्या बरोबर पहिल्या अदृश्य निर्मितीमध्ये. नीतिसूत्रामध्ये जे काय की तो दाखवते, नीतिसूत्रामध्ये शल्मोन दाखवते सर्व हे विश्व निर्माण करण्याच्या आधी तो त्याच्या बरोबर होता. यावेळी त्याचं जे काय की प्रतिरूप जे काय की पुत्राचं प्रतिरूप तो धारण त्याने केलं. तो अभिषेक त्यावेळेस झाला होता, मसीहा होता तो त्यावेळेस. शल्मोनाने जे प्रकटीत झालं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि तो जे काय की यामध्ये जे काय आहे की पवित्र आत्मा कादोश रूह आहे, मसीहा आहे. येशू हे नंतर नाव आलं भूतलावर जेव्हा तो येणार आहे तेव्हा. मसीहा त्यावेळेस होता आणि स्वतः यावेळी स्वतः तो होता. परंतु मसीहा जरी तो होता, परंतु तो मानव पुत्रासारखं त्याचं प्रतिरूप दानिएलच्या ग्रंथामध्ये दाखवलं गेलेलं आहे. दानिएल संदेशाच्या ग्रंथामध्ये त्याचं प्रतिरूप जे काय की जे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलेले जे 3 सेवक होते त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक, अर्थात मसीहा तो तिथं होता. तो स्वतः यहोवे होता. स्वतः तो मसीहा, तो स्वतः यहोवे होता. पुत्राचं स्वरूप त्याने धारण केलं होतं. आणि म्हणून जे काही इथं उपकार स्तुती चालत असताना पवित्र 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 जो होता मसीहा तो होता, जो आहे येशुवा आहे तो तारणारा आहे,
आणि जो येणार, परत तो मसीहा येणार, असे ते सर्व जे काय की सर्व समर्थ अदोनाय एलोहिम जो आहे त्याच्या बाबतीत ते जे काय की रात्रंदिवस जे काय की न थांबता ते उपकारस्तुती तिथं चालू आहे या परम पवित्र स्थानामध्ये, या 7व्या दालनामध्ये, सर्वात वरील 7व्या दालनामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळते की ती उपकारस्तुती तिथं चालू आहे. आम्हाला कंटाळा येतो ना 2 तास झाले की उपकारस्तुती करायला. तिथं रात्रंदिवस कधी न थांबणारे, अजूनपर्यंत थांबलेली नाही ती उपकारस्तुती चालू आहे तिथं. यामध्ये जे काय की ह्या दालनांमध्ये जे काय की आम्ही पाहत आहे, या परम पवित्र दालनामध्ये यशायाचा ग्रंथ याचा 14वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये देखील जे काय की आम्हाला तिथं जे काय की यशायाच्या ग्रंथामध्ये तिथं जे काय की तो उल्लेख पाहायला मिळतो की अति उच्च आकाशांच्या बाबतीत, जे आकाश आहे त्या आकाशांच्या बाबतीत तो उल्लेख जे काय की तिथं आम्हाला तो मिळतो. यशायाचा जो ग्रंथ आहे, याचा यशायाचा जो ग्रंथ त्याचा 14वा अध्याय आणि 13 आणि 14 वचनाकडे आपलं जे लक्ष आपण यावेळेस केंद्रित करूया. 13 वचनामध्ये, कारण तू आपल्या म्हणालास मी आकाशात चढेल, मी आकाशात चढेल. इथं बघा, मी इथून आकाशात चढेल, एलोहिमच्या ताऱ्यावरतीही मी आपले सिंहासन जे काय की उंचावेल. हे जे सिंहासन आहे, या सिंहासनाच्या वरही मी आपले सिंहासन उंच करेल तो म्हणते तिथं. आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात समाजाच्या पर्वतावर बसेल. अति उच्च उत्तरेचा भाग, वरची बाजू आपल्यामध्ये आपण पाहतो की आपल्या जे काय की सध्या आपण कसे मॅप पकडतो की आपलं जे पूर्व पश्चिम उत्तर दिशा कशी पकडतो की जेव्हा सूर्याच्याकडे आम्ही तोंड पसरवलं तर सूर्याकडे आम्हाला पाहायला मिळतं की सूर्याकडे तोंड केल्यानंतर ती पूर्व झाली, मागे पश्चिम झाली, उजवीकडे उत्तर झाले आणि डावीकडे दक्षिण झाले. पण तशी पवित्र शास्त्राची दिशा ग्राह्य धरली जात नाही. वरची जी दिशा जी आहे, वरचं जे आकाश आहे ती उत्तर दिशा आहे. पृथ्वीच्या खालची जी बाजू ती दक्षिण बाजू आहे. जिथून सूर्याचा उगवते स्थान आहे तिथं जी पूर्व दिशा आहे आणि जिथं सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा आहे, तिथं पाहायला मिळतं. आणि इथं जे काय की त्या सैतानाला देखील त्याच गोष्टी जे काय की त्या करायच्या होत्या की त्या सिंहासनावर, त्याचं वरती सर्वात अगदी सिंहासन वर उंच प्रस्थापित करायचं होतं. आणि तो सांगत आहे की आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतावर बसेन, मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेल, मी आपणास परात्परा समान करेल. या आकाशाच्या वर देखील मी माझं जे काय की जे सिंहासन ते प्रस्थापित करेल. आणि हे सर्व ज्या गोष्टी आम्हाला इथं हे पुरावे आहेत की हे जे 7वं जे आकाश आहे, जे परम पवित्र स्थान आहे, त्याच्या बाबतीचे हे सर्व जे काय की हे पुरावे इथं जे काय की पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा पुरावा अजून आम्ही पाहिलेला आहे प्रेषित पाऊलाच्या माध्यमातून. तिसरा पुरावा पाहिलेला आहे की 2 कोरिंथमध्ये 12व्या अध्यायामध्ये की पाऊल जो स्वतः प्रेषित पाऊल जो आहे तो स्वतः तो लिहिते तिथं, जरी देहात की आत्म्यात तो उचलला गेलाय हे मला ठाऊक नाही, परंतु वास्तविक तो देहाच्या जड बॉडीच्या माध्यमातून तो आकाशामध्ये चढू शकत नाही. कारण पुढच्या नकाशामध्ये आम्हाला पृथ्वीच्या आकाशाच्या नकाशामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे की काय लिमिटेड पर्यंत जे वातावरण आहे, परंतु त्या लिमिटेड वातावरणाच्या पुढे कोणत्याही प्रकारची हवा नाही की जिथं त्या जड बॉडीला जे काय की प्राणवायू मिळणार नाही. कोणीही जिवंत राहू शकत नाही त्याच्या पुढे प्राणवायूच्या शिवाय. ती जड बॉडी कस काय 3ऱ्या आकाशापर्यंत जाईल. म्हणून एक जे आम्हाला इथं जे काय की पाहायला मिळतं की प्रगटीकरणातील दृष्टांतामध्ये योहानाची बॉडी पात्मा नावाच्या बेटावर आहे, परंतु तो आत्म्यात पवित्र आत्म्याच्या द्वारे तो उचलला जात होता आणि त्याला सर्व आकाशातल्या सर्व गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे दाखवण्यात आल्या. आत्मा जरी पाऊल तिथं शंका दाखवत आहे की स्वदेही का विदेही, परंतु इथं नाही, आत्म्यामध्ये तो जे काय की तो उचलला गेला 3ऱ्या आकाशापर्यंत आली की 3ऱ्या आकाशापर्यंत जो काय की तो उचलला गेला. आणि पुढे जे काय की इथं पाहायला मिळतं की 3ऱ्या आकाशाच्या नंतर पुढे जे काय की पाहायला मिळतं की आकाशाचं 2रं दालन, आकाशाचं 1लं दालन. हा खालचा जो भाग आहे, या खालच्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा काळा पट्टा दाखवलेला आहे.
काळा पट्टा हा अंधकाराचं ते प्रतीक. या अंधकाराच्या प्रतीकाच्या मध्ये जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळते की त्याचा जो संदर्भ जातो होय प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये, प्रकटीकरण 12वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये जे काय की 3 आणि 4 वचनाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. प्रकटीकरण जे काय की त्यामध्ये प्रकटीकरण जे काय की 12वा अध्याय आणि 3 आणि 4 वचनामध्ये इथं पाहायला मिळते की आकाशात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. पहा, एका मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, अर्थात सैतान होता. त्याला 7 डोके व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते, अधिकार ते होते. त्याच्या शब्दाने आकाशातल्या ताऱ्यापैकी आकाशांमधील जे देवदूतांची निर्मिती जी केलेली होती त्या देवदूतांमध्ये काय लोकांना त्याने जे काय आहे की फूस लावले, भंडारी करण्यासाठी त्याच्या माग त्याने बोलवलं आणि त्या लोकांनी तिथे भंडारी केली. वास्तविक या पहिल्या अदृश्य निर्मितीतल्या घटनेच्या बाबतीत अनेकांना माहिती नाही. ही भंडारी केली गेली पहिली सर्वात सैतानाने तिथं. मी आपलं राजसन त्याच्यावर स्थापिन, यावे अदोनाईच्या जे काय की राजसिंहासनाच्यावर मी आपलं राजसन स्थापिन. आणि भंडारी केली आणि भंडारी केल्यानंतर जे काय आहे की 1/3 तारे, अर्थात तारे हा शब्द देवदूतांना त्याने तिथं वापरलेला आहे. रूपकाच्या द्वारे, अलंकाराच्या द्वारे तो शब्द आलेला आहे. तारे अर्थात देवदूत. हे सर्व देवदूत आम्हाला इथं पाहायला मिळतात की त्याने भंडारी केली. मिकाएल त्यांचे युद्ध झालं त्या काळामध्ये, त्या समयामध्ये, आणि नंतर ते सर्वचे सर्व जे काय की त्या आकाशाच्या खाली टाकून देण्यात आले. ते सर्वच्या सर्व आकाशाच्या खाली टाकून देण्यात आले. ह्या पहिल्या दालनाच्या खाली जे काय की तिथं जे काय की पुढे आम्हाला पाहायला मिळतं. यांनाच नवीन करारामध्ये प्रेषित पौल महत्वाचा तो शब्द प्रयोग करत आहे. इफिसकराचं पत्र 6वा अध्याय आणि जे काय की त्याच्या 13व्या वचनामध्ये, 6वा अध्याय 13व्या वचनामध्ये या भंडारी केलेल्या देवदूतांच्या बाबतीत तो माहिती देते पौल की या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून त्या एलोहिमची शस्त्र सामुग्री धारण करा. का धारण करा? कारण तो 12व्या वचनामध्ये दाखवते की कारण आपले झगडणे रक्त मांसाच्या बरोबर नव्हे तर सत्तेबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर. हे जे खाली जो काळा पट्ट्यामध्ये जे सर्व आहे ते आम्हाला पाहायला मिळतात. ते टाकून दिलेले जे देवदूत जे आहे, जे भ्रष्ट झाले, बंडाळी केली होती, सैतानाच्या बरोबर त्यांनी बंडाळी केली आणि बंडाळी केल्यामुळे त्यांना जे काय की त्या आकाशामधून जे काय की खाली टाकण्यात आलं. शब्द आलाय त्याला तिथं पवित्र शास्त्रामध्ये आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर. हे सर्व आकाशामध्ये दुरात्मे. कोणत्याही माणसाला जर त्रास द्यायचा झाला, त्याला पिछाडायचा असेल तर जोपर्यंत यावे अदोनाईच्या कडून जे काही की त्याला परवानगी मिळत नाही तोपर्यंत ते जे काही की हे दुरात्मे येऊ शकत नाही. शाऊल राजाच्या बाबतीत देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं की जेव्हा शाऊल राजाने, इस्रायलचा राजा पहिला, त्याने यावे एलेमला सोडला आणि मनमर्जीप्रमाणे वागू लागला. आणि त्यानंतर हे पवित्र शास्त्र आम्हाला दाखवत आहे की त्याच्यामधून तो एलोहिमचा पवित्र आत्मा हा निघून गेल्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळते की त्याच वेळेस त्याच्यामधून आकाशामधील एक दुरात्मा येऊन संचारला. एक आत्मा, जो दुरात्मा जो आहे तो येऊन शाऊलामध्ये संचारला. आणि त्याची अवस्था काय झाली पुढं की शेवट त्याला जे काय आहे की आत्महत्या करावी लागली. त्याच आत्म्याने त्याला प्रवृत्त करून शेवट जे काय की शाऊलाला स्वतःला आत्महत्या करायला लागली. हा देवदूतांचा मोठा समुदाय. उत्पत्तीच्या सेक्शन्स मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं की ह्या उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या सेक्शन मध्ये
दुसऱ्या वचनामध्ये, आणि पृथ्वी उजाड व अस्ताव्यस्त होती आणि वायू रूप जलाशयावर, तुमच्या ह्याच्यात तो शब्द नाहीये, वायू रूप जलाशयावर अंधकार होता. अंधकार तो हाच, कारण या आकाशांच्या खाली आता तो त्याची जे काय की नवीन दृश्य स्वरूपात जे काय की तो जी निर्मिती करणार आहे, पृथ्वी आकाशे तारांगण ह्याची जी काय तो आता निर्मिती करणार आहे, त्याच्या बाबतीचा तो संदर्भ पुढे पाहायला मिळते तो पुढं. परंतु त्या काळामध्ये जो अंधकार होता आणि एलोहिमचा जो काय की रुवा, कादोश रुवा जलाशयावर मूव करत होता, हालचाल करीत होता. योजनेनुसार जो चार्ट जे आहे बनलेला, पुढील निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टीचा जो आलेख आहे, जे ड्रॉइंग्स आहे, ब्लू प्रिंट, त्याप्रमाणे त्याला जे काही निर्माण करायचंय त्याप्रमाणे पवित्र आत्मा त्याच्या सर्व जे काय की तो मूव करत होता, ऍक्टिव्ह करत होता, तो कार्यरत होता. हा जो अंधकार इथं आम्हाला पाहायला मिळतो तो तिथं होता. अडखळण तिथं आहे, ते अंधकार आहे. ही संपूर्ण बाकी पोकळी खाली. पुढच्या ह्याच्यात कधी जमलं तर त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायातील जे काही ह्या दुसऱ्या वचनाचा जे काही अभ्यास जे काही आपल्याला तिथं जे काही तो करायला मिळणार. आणि यामध्ये जे काही आम्ही पाहतोय की हा जो सर्व एपिस्कराच्या पत्राच्या नियमानुसार जे काही पाहा तो सांगितलं असल्यामुळं इथं तो दाखवत आहे की तो अंधकार जो आहे तो तिथं संपूर्ण जे आहे ते दुरात्मे, ज्यांनी जे काय आहे की बंडाळी केली, ज्या देवदूतांनी सैतानाच्या वर बंडाळी केली, त्या सर्वांचे देवदूतांचे जे आत्मे आहे ते त्याने जे काय की इथं खाली टाकले. आज सगळ्यात आहे ते, हे जरी फक्त आकाशाच्या ह्या अदृश्य निर्मितीचा नकाशा आहे, पण पुढील नकाशामध्ये आम्हाला जे काही ह्या गोष्टी स्पष्टपणे तिथं देखील पुढे देखील पाहायला मिळणार. आणि ह्यामध्ये आम्ही पाहतोय पुढे जे काय आहे की सर्व जे काय की अदृश्य निर्मिती मध्ये जे काय की त्या सर्व निर्माण केलेल्या ह्याच्यामध्ये सर्व जे आम्ही पाहतो एलेमचं परमपवित्र स्थानामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते की त्याचं केंद्रबिंदू सिंहासन. आकाश माझं पादासन आहे आणि पृथ्वी माझं, आकाश माझं सिंहासन आहे आणि पृथ्वी माझं पादासन आहे. जिथं पाय टेकेल तितके म्हणजे अवाढव्य त्याचं अस्तित्व. केंद्रबिंदू आहे ते सिंहासन. दुसरं आम्हाला पाहायला मिळते की 4 करूब त्याच्यामध्ये ह्या परमपवित्र स्थानामध्ये 24 वडील वर्ग आहे. सिंहासन त्यांचे सिंहासन आहे. त्यांना मुकुट देखील देण्यात आले, सोन्याचे मुकुट. अधिकार आहे ते, अधिकारयुक्त अधिकारी ते 4 जे काय की करूब आम्ही पाहतो तिथं देखील आहे. आद्य देवदूत देखील आहे, मिखाएल, गॅब्रिएल, सराफिम. अजून आम्हाला पाहायला मिळते की अनेक जे अजून पुढे जे नाव आहे ते पाहायला मिळतात. आणि अग्नी व जे काय की वायूच्या द्वारे जे काय की असंख्य निर्माण केलेले देवदूतगण हे यामध्ये जे काय की हे पाहायला मिळतात. आता ह्या खालील जे वचन दिलेले आहे त्या वचनातला जी पुष्टी ज्याद्वारे आम्ही स्वतःचे जे काय की आता शंकेचं निरीक्षण करणार आहोत, हे जे खाली दिलेले जे वचनाचे संदर्भ आहे त्या संदर्भाच्या द्वारे आम्हाला जे काय की आता त्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. की पहिले राजे याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की 8वा अध्याय आणि 27 वचनामध्ये, पहिले राजे आणि जे काय की 8वा अध्याय 27 वचनामध्ये, परंतु यावे अदोनाय एलोहिम पृथ्वीवर खरोखर वस्ती करेल काय? पहा, आकाशांची आकाशे यामध्ये तू मावत नाही. ही सर्व जी आकाश आहे, 7 जे दालने आकाशांची, या आकाशांमध्ये त्या आकाशांमध्ये तू मावत नाही. तर मी जे घर जे बांधलेलं आहे, यरुशलेम मंदिर जे बांधलेलं आहे, त्यात तू कसा मावशील? तुझं अस्तित्व तर अपरम जे काही अखंड आहे, अवाढव्य आहे, त्यात तू कसा बसशील? जे मी निर्माण केलेलं जे मंदिर आहे, यरुशलेम मंदिर, त्यात तू कसा बसशील? कारण तुला जे आहे हे आकाश आहे, वरील आकाश आहे जे आहे यामध्ये तू मावत नाही. पहिले राजे जे काही 8वा अध्याय ह्याला पुष्टी मिळते की जे अनेक आकाशे आहेत या बाबतीत पुष्टी मिळते. दुसरं आम्हाला पाहायला मिळते की हे जे काय की यशायाचा ग्रंथ 6वा अध्याय आणि 1 ते 7 वचनामध्ये लॅन्सिर घेऊया. हे वचन इथं बारीक अक्षरात आहे, ते कमी आल्यामुळं, साईज कमी झाल्यामुळं बॅनरची,
पण तर आपण ते जे काही पाहणार दुसरा संदर्भ त्यामधला आहे की यशाचा ग्रंथ 6वा अध्याय 1 ते 7 वचनामध्ये उज्जय राजा मेला त्या वर्षी अदोनाईला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेला मी पाहिलो. उंच, पृथ्वीच्या उंच आणि उंचावलेल्या अधिक उंचावलेलं जे आकाश सर्वात शेवटचं आहे त्यावर जे सिंहासनावर बसलेलं मी पाहिले. त्याच्या पुस्तकाच्या सोन्याचे मंदिर भरलेले होते. त्याच्यावरच्या बाजूस सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोन्हीने आपले मुख झाकले, दोन्ही त्या आपले पाय झाकले आणि दोघींनी त्या जे काय की ते उडे. 6 पंखामध्ये त्यांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया इथं तो दाखवते. आणि ते एकमेकाशी मोठ्याने बोलत म्हणाले, सेनांचा यहोवे अदोन पवित्र 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 अर्थात कादोश 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 आहे. सगळी पृथ्वी त्याच्या तेजाने भरलेली आहे. तेव्हा मोठ्याने बोलणाऱ्या शब्दाने द्वाराचे उंबरठ्याचे पाय हल्ले आणि मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, मला हाय हाय, कारण मी नष्ट झालो आहे, कारण मी अदृश्य ओठाचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये मी राहतो. कारण राजा सैन्यांचा यहोवे अदोन माझ्या दृष्टीने मी पाहिलेला आहे. अर्थात या परम पवित्र स्थानातील सर्वात मोठ्या जे स्थान आहे ते जे काय की त्याला यशाला जे दृष्टांत त्याच्यावर दाखवण्यात आलं. मग सराफीमने एक जे काय की माझ्याकडे उठून आला आणि त्याच्या हातात जळता निखारा होता. तो त्याने चिमट्यात वेदीवरून घेतला आणि त्याने माझ्या मुखास लावला आणि म्हटले, पहा, हा तुझ्या ओठास लागला आहे आणि तुझे अन्याय दूर केलेले आहे आणि तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. यशाला झालेल्या ह्या जे काय की दृष्टांतामध्ये तो पाहते. सैन्यांचा यहोवे अदोनाय तो पाहते. सिंहासन रूढ झालेला आहे. पुढचं जे आम्हाला पाहायला मिळतंय की यशाचा ग्रंथ 14वा अध्याय 14व्या वचनामध्ये की सैतान देखील तो म्हणते की जे काय की मी आकाशाच्या उंचीच्या वरती, या आकाशांच्या उंचीच्या वरती देखील मी आपलं जे काय की मी परात समान स्वतःला करेन. यशा जे काय की 14वा अध्याय 14व्या वचनामध्ये की याच्या अपेक्षा मी आपलं जे सिंहासन वर उंच करेन. परम पवित्र स्थानाच्या वर मी देखील आपलं जे आहे ते स्थान उंच करेन. अहंकार, गर्व आलेला आहे सैतानाला. तिसरं पाहायला मिळत आहे पेत्राचं दुसरं पत्र 3रा अध्याय 5वा मध्ये. तिथं एक संक्षिप्त मध्ये की अदोनाय एलोहिमच्या शब्दाने आकाशे पूर्वीच होती. पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी पेत्र दाखवते की पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी. ते ग्रीक भाषांतरामध्ये नका बघू, तुम्हाला नाही सापडणार ते. पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी पेत्र दाखवते शिमोन केफा की अदोनाय एलोहिमचे शब्दाने अर्थात मसीहाच्या द्वारे आकाशे पूर्वीच होते. काल तुमच्या बायबल मध्ये भाषांतरामध्ये काय काय शब्द आहे पाहूया आपण. एक शब्द बायबल सोसायटी सुबोध भाषण आणि पंडितराबाईच्या बायबल मध्ये 2 पेत्र 3रा अध्याय 5वं वचन. हा, इथं कनेक्ट केलेलं आहे त्यांनी पृथ्वीला ते आकाश. परंतु तसं मूळ ह्याच्यात तसं नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुबोध भाषणामध्ये आकाश निर्माण केल्यावर. पृथ्वीचं आकाश केव्हा निर्माण केलं की जेव्हा पृथ्वी पूर्णपणे अस्तित्वात आणल्यानंतर. पृथ्वीचं आकाश केव्हा निर्माण केलं की जेव्हा पृथ्वी पूर्णपणे आकाश जे काय की पृथ्वी निर्माण झाल्यानंतर त्यांनी आकाश निर्माण केले. परंतु इथं आम्हाला इथं जे काय की पाहायला मिळतं की इथं जे काय की काय आहे पुन्हा येऊया ते वचन.
हा इथं पाहायला मिळतं की पूर्वी आकाश आणि म्हणून बाईच्या बायबलमध्ये इथं जे काही पाहायला मिळतं की अदोनाय एलोहिमच्या शब्दाने आकाश हे पूर्वीच निर्माण केलेली होती. अर्थात सुबोध भाषणाचं मराठी बायबल आणि बाईंचं काय काय बायबलचे जे आहेत ते ॲज इट इज सेम थोडंफार पाहायला मिळतं ओरिजिनॅलिटी मध्ये. आकाश हे तर पूर्वीच अस्तित्वात आलेली होती त्यांनी. तिसरा आम्ही पाहतो की पुढचा जो भाग मध्ये पाहायला मिळतं की प्रकटीकरण चौथा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये आपण जे वाचलेलं होतं की अदृश्य निर्मितीतील जे काय की यावे अदोनायचं परमपवित्र स्थान, पवित्र जन आणि त्याच्या बाबतीत जे काही पवित्र स्थानात कशा व कोणकोणत्या प्रकारे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये सिंहासन हे मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामध्ये सर्व पवित्र जन जे यावे एलोहिम स्वतः, अदोनाय मसीहा आणि कादोश रुवा हे जे काय की तिथं आहेत आणि पवित्र आत्मेच्या द्वारे जे काय ते स्तुती करत आहे पवित्र जन सर्व की जे आहे आम्ही ते त्याची स्तुती युगानुयुग ते करत आहे हे पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे प्रकटीकरण 5वा अध्याय हा देखील त्या परमपवित्र स्थानातील जे काय आहे की सविस्तर पुढील माहिती तो देत आहे. 5वा अध्याय प्रकटीकरण तो सविस्तर माहिती देते म्हणून तिथं पाहायला मिळतं. पुढे पाहायला मिळतंय की अदृश्य निर्मिती अस्तित्वात आणण्याच्या आधी जी घटना घडलेली होती ती परमपवित्र स्थानात घडलेल्या घटनेच्या बाबतीत प्रकटीकरण 12वा अध्याय आणि 3-4 वचनामध्ये ती सत्य घटना इथं दाखवलेली पाहायला मिळते. तिच्या बाबतीत भूतकाळामधील घडून गेलेल्या घटनेचा फार थोडका भाग, फार थोडकी माहिती या वचनामध्ये दिलेली आहे. ज्याप्रमाणे अदृश्य निर्मितीतील त्याने शामाईम म्हणजे अनेक आकाश निर्माण केले, त्याचप्रमाणे त्याने पृथ्वीचे जे आकाश हे वेगळे निर्माण केलेले आहेत त्याचा आपण जे काही आता अभ्यास करत आहोत. या अभ्यासाकरिता आपण कोणते हे जे काही की भाषांतर केलेल्या बायबल मधून अभ्यास करणार नाही. हा जो अभ्यास करत असताना आपण भाषांतरित केलेल्या कोणत्याही बायबल मधून अभ्यास करणार नाही, कारण ती तितकं जे काय की सत्याच्या मूळ हिब्रूच्या सत्यतेपर्यंत पोहोचत नाही. तर मूळ हिब्रू भाषेतील जे काही मूळ दस्तावेज मधून जे काय की अभ्यास करू हे आपणास बेरसीत पहिला अध्याय 6 ते 8 वचनाचा जे काय की यामध्ये आपल्याला अभ्यास करणं जरुरीचं आहे. मूळ हिब्रू दस्तावेज मध्ये जे काही जे उच्चार आहेत त्याचे त्याबाबत जे काय की त्याबरोबर त्याचे मराठी भाषांतर जे काय की त्या हिब्रूचं मराठी भाषांतर काय होतं. आमचे जे बायबल आलेले आहेत हे हिब्रू मधून ग्रीक मध्ये गेले, लॅटिन मध्ये गेले, लॅटिन मधून इंग्रजी मध्ये गेले, इंग्रजी मधून ते वेगवेगळ्या ज्या प्रत्येकाच्या भाषेमध्ये, मराठी भाषेत, हिंदी भाषेत, प्रत्येक भाषेमध्ये जे भाषांतर करत असताना मूळ जो पॉइंट त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे होता, ओरिजिनॅलिटी, हिब्रूची जी मूळ ओरिजिनॅलिटी जी लक्षात ठेवायला पाहिजे होती ती भाषांतर करणाऱ्याने कोणीही ठेवलेली नाही. त्यामुळं भाषांतरित बायबल मध्ये मूळ जे दस्तावेजला धरून आलेले जे काही भाषांतर हे जे काय की समानता दाखवत नाही, वेगळं दाखवतात. यामध्ये जे काय आहे की जो 6 वचनामध्ये हिब्रू मधील जे 6 वचन आहे, हय्या एलोहिम अमर यामी तावेक रिक्का बादल हाय माय बाईन. अर्थात मराठी भाषांतर आहे एलोहिमने असे म्हटले आहे की पाण्याच्या अर्थात वायुरूप जलाच्या मध्य अंतराची पोकळी तयार हो आणि त्या पोकळीच्या पाण्याच्या मध्ये पाणी एकमेकाला वेगळे करो. वायू ज्वल हे एकमेकांना